नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं ननखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही जातोय बाहेर. बाहेर म्हणजे असंच थोडंसं फेरफटका मारून येण्यासाठी चाललोय बाहेर. दिवसभर घरात बसून बोर होत होतं. आता ऊन पण गेले, चांगलं असं थंड झालंय थोडंसं वातावरण, म्हणून बाहेर निघालेत आता हे पण. आणि श्रेया पण थांबली आहे बाहेर, तिलाच थोडंसं बाहेर फिरून यावं म्हणून निघालोय. दिवसभर कडाक्याचं ऊन होतं आणि त्या उन्हाचा फार त्रास होता. त्याच्यामुळे संध्याकाळी फिरायला निघालो आहे आम्ही. आणि गाडीवरती मी आहे, श्रेया आहे, श्रेयाची मम्मी आहे. आता आम्ही जाणार आहेत. आमचा प्लॅन होता कुठंतरी अगोदर आईस्क्रीम खायला जावं, पण श्रेयाबाई म्हणते नाही, मला चाटच खायचे, समोसा खायचे. म्हणून मग आम्ही आता इथं एक नवीन हॉटेल खुललेलं आहे मंडळी. आणि इथं समोसा, चाट किंवा इथं लस्सी, आईस्क्रीम हे पण छान मिळते. हॅपी स्वीट होम असं काहीतरी नाव आहे याचं. आणि श्रेया बघा कशी पळाली मध्ये लवकर. तिला ना लॉलीपॉप घ्यायचे. आणि हे जे हॉटेल आहे ना, ह्याच्या एक्झॅक्ट समोर महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय आहे. आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की आम्ही उदगीर शहरामध्ये आहेत. तरी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीरमधलं फार नावाजलेलं कॉलेज आहे. इथं इंजिनिअरिंग कॉलेज पण आहे. आता बघू श्रेयाबाई काय करते. श्रेयाची मम्मी थांबली आहे, तिला माहिती आहे श्रेया आता झपट्टा मारणार. कुठं? अरे बापरे, लॉलीपॉप घेते. हां, लॉलीपॉप पुरीला फार आवडते. मग आता मॅडमनी केले ऑर्डर, आणि त्या ऑर्डरमध्ये काय काय मागवलं. पाणीपुरी, त्याच्यानंतर कटोरी चाट, समोसा चाट. आज मज्जा आहे आमच्या श्रेयाची. आणि मग तो ऑर्डर घेऊन येणार आहे. हे एक छान स्वीट मार्ट पण आहे बरं का, तुम्ही एक वेळेस नक्की व्हिजिट देऊ शकता. मग आम्ही एवढं सगळं काही मागवलं, खाल्लो, आणि मग तिथून आम्ही गेलो घरी. हॅलो. कालच्या ब्लॉगला मी आज कंटिन्यू करते. काल बाहेरून आल्याच्या नंतर मी शूट केलं नव्हतं, तर आज मी कंटिन्यू करते. तर आज मेहंदी लावली होती, काल भिजत घातली होती. तर मस्त केसाला शायनिंग पण आले, बघू शकता. मेहंदीमुळं ज्या दिवशी मेहंदी लावली अशी केस दाट पण वाटतात, आणि केस अशी गळत नाहीत मेहंदीनं. छान शायनिंग आली केसाला, बघू शकता. दुपारच्या जेवणाला बनवलं होतं मी, बघा इथं मुगाचं वरण केलं होतं मी, पातळ वरण भातासोबत खाण्यासाठी. आणि नंतर मुगाच्या डाळीतच थोडीशी डाळ टाकून, कांद्याची पात टाकून मोकळी भाजी केलेली होती. आणि नंतर ज्वारीची भाकरी तर आमच्या इथं कंपल्सरी असतेच. आणि सोबतच भात पण केला होता मी. दुपारच्या नंतर मी आत्ता भेटते तुम्हाला. रात्रीचं जेवण बनवायचं आहे. जेवण असं काही जास्त बनवणार नाही, साधी आणि सोपी खिचडी बनवणार आहे. आणि खिचडीमध्ये पण जास्त असं इन्ग्रेडियंट्स वापरणार नाही. मेथीची भाजी आत्ताच निवडून घेतली मी. भाजीचा वापर करणार आहे खिचडीमध्ये. खिचडीसाठी मी इथं कांदा घेतला आहे एक मोठ्या साईजचा चिरून. नंतर इथं 2 छोट्या साईजचे 2 टोमॅटो घेतले. आणि 2 ते 4 हिरव्या मिरच्या आहेत ह्या. आणि मेथीची भाजी आणि कोथिंबीर एकत्रच चिरून घेतले, धुवून स्वच्छ ह्याला चिरून घेतले. आणि हे आहे अद्रक, लसण आणि कोथिंबीर, असं मोठं मोठं वाटून घेतलं. हे जास्त बारीक पेस्ट केले नाही, पण मोठं मोठं वाटून घेतलं. खिचडीसाठी थोडंसं मोठं मोठं छान लागतंय. एवढं काही लागणार नाही आहे, 1 ते 2 चमचे, पण मी नंतर भाजीला पण येते म्हणून मी जास्तच वाटून ठेवले. आणि इथं तांदूळ धुवून घेतले मी. एक 5 मिनिट भिजवून ठेवलं होतं मी. तांदळामध्ये थोडीशी मसुरीची डाळ घातली, आणि मसुरीची डाळ छान लागते खिचडीमध्ये. चला तर मग खिचडीला सुरुवात करते. खिचडी बनवायला घेतली मी. तर सुरुवातीला मी डायरेक्ट फोडणी दिलेलंच दाखवले. खिचडी अशी काही जास्त अवघड बनवायला सोपीच असते. मग सुरुवातीला मी जिरे टाकले, तेल तापल्याच्या नंतर पुन्हा मिरची टाकली थोडीशी उभी चिरून घेतलेली. नंतर कांदा फोडणीला, टोमॅटो,
मसाला कोणता टाकलेला नाही मी, नंतर थोडासा टाकणार आहे. आणि इथं मेथीची भाजी जे धुवून घेतले होते आणि कोथिंबीर उभी चिरून घेतलेली ती फोडणीतच टाकली मी. फोडणीमध्ये थोडीशी ती शिजावी, चांगली मऊ व्हावी म्हणून मी फोडणीत टाकली आहे. तर बघा इथे मी पूर्ण फोडणीमध्ये मेथीची भाजी मिक्स करून घेते. आणि सोबतच मी तांदूळ पण धुवून घेतले, त्याच्यामध्ये मसुरीची डाळ. तांदूळ चांगले भिजलेत, त्याच्यामुळं खिचडी पण छान अशी मऊ पण होईल आणि टेस्टी पण होईल थोडंसं आधी भिजवल्यामुळं. आणि मी बघा आता पूर्ण इथं मिक्स करून घेते फोडणीमध्ये. मेथी थोडीशी मी फोडणीमध्ये शिजू देणार आहे आणि नंतर मग भिजवलेले तांदूळ खिचडीमध्ये टाकणार आहे. खिचडीमध्ये सगळं टाकून घेतलंय मी. आता याच्यामध्ये अजून एक राहिले टाकायचं, थोडासा मसाला म्हणजे थोडासा गरम मसाला टाकणार आहे मी. शहाजिरा आणि दालचिनी ह्याची पावडर वाटून ठेवली मी. एकदाच वाटून ठेवते मी, म्हणजे नॉनव्हेज हे ते बनवते वेळी पटकन टाकता येईल म्हणून असं मी आधीच वाटून ठेवते. 2 चमचे टाकले, छोटे चमचे, बस, जास्त काही लागणार नाही. आणि मीठ राहिले, चवीनुसार मीठ. बघा आता झाले खिचडी, सगळे टाकून घेतले. खिचडीचा वास पण मस्त येतोय बघा, मेथीचाही वास होतोय मध्येच, ते पूर्ण मिक्स करून घेतल्यामुळे. आता पाणी हवं तसं टाकून घेतली मी मध्ये, जेवढं लागेल तेवढं. आता खिचडी शिजल्याच्या नंतर मग बघते थोडंसं पाणी लागलं तर, एवढं इनफ वाटतंय मला. खिचडी शिजते तोपर्यंत थोडं बाहेर बसूया हवेला. गरमी खूप होते घरामध्ये. बाहेर तर अंधार पडलाय, बापरे. मला काय दिसणार नाही कॅमेऱ्यामध्ये, बाहेरचं दाखवते एक मिनिट मला. खांबावरची लाईटच नाही. कसं काय लाईट नाही? बघा अंधार पडलाय. रोज असते बाहेर लाईट इथं आमच्या इथं. आता अंधार पडलाय खूप, काहीच दिसत नाही बाहेरचं. भूक लागली हो. खिचडी झाली का नाही तयार? हे झाली बाबा, खिचडी रेडी. शिजले का पण? शिजला कसं बघा, वास तर कसला भारी येते. साधी आणि सिंपल. आवडते का मी बनवलेली खिचडी? आता नाईलाज आहे. कुठे जाऊ ना, मी कुठं आवडत नाही म्हणून कुठे जाऊ. थोडस सिनेमॅटिक येत. नाही खरंच स्मेल छान आहे. कसं आहे माहिती आहे का, शिकलेली बायको म्हणजे रोज संध्याकाळच्या जेवणाला खिचडी. बघा आता तुम्ही बघताय सगळेजण, तुम्ही बघून कमेंट करून सांगा की खिचडी कशी झाली. वर बघून तर कसं वाटतंय आणि खिचडी कशी झाली नक्की कमेंट करून सांगा. लय झाला खिचडीवर फोकस. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा. भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.